हिंगळी येथे केशवनारायण पाटील यांचा आमरण उपोषणाचा इशारा। शिवसेना हिंगळी शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी विविध शासकीय कार्यालयात आठवण करून देत इंगळी गावातील अपूर्ण असलेली कामं तसेच ओढ्यावरती पूल बांधणे, इंगळी चंदूर येथे अपूर्ण राहिलेला काँक्रीटचा रस्ता पूर्ण व चंदूर इंगळी प्रस्तावित पुलासाठी लागणाऱ्या जमिनीचे 14/6/2019च्या शासन आदेशानुसार जमीन अधिग्रहण करून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे तसेच इंगळी हुपरी येथे अपूर्ण राहिलेल्या ओढ्याची संरक्षण भिंत व अपूर्ण असलेला रस्ता लवकरात बांधणे या सर्व कामासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिलेल्या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून अपूर्ण असलेली कामं तात्काळ पूर्ण करावी, तसे न झाल्यास आम्हास पुन्हा आंदोलन करावे लागेल असं स्मरणपत्र त्यांनी कार्यालयास दिलं होतं। तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची कामं झालेली नाहीत, म्हणून त्यांनी अनेक कार्यकर्ते 12 ऑगस्ट 2025 पासून गाव पूर्ण बंद ठेवून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचं निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। याची सर्व जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असंही निवेदनात म्हटलं आहे। यावेळी अब्बास नायकवडे, जावेद नायकवडे, सुधीर भातमारे, शानूर नायकवडे, विजय शिंदे, अप्पासू मोरे, अफजल नायकवडे, साहेबजी नायकवडे, निजाम पटेल, वजीर पटेल, आसिफ पटेल, तारामा नायकवडे, ओमताज नायकवडे, मौला अली नायकवडी, अजित जमादार, राम मिठारी, मधुकर भातमारे, शबाना नायकवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी विलास पाटील, इंगळी।